आपल्या हाती येते, पण असंही व्यक्तिमत्व असतं की तो व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये हसा कसा येईल. आणि खूप कठीण जी गोष्ट आहे हसणं, असे व्यक्तिमत्व ज्यांचं नाव घेण्यापूर्वी मी म्हणेल की त्यांनी ते काय सांगू, ते ऍक्टर आहेत. त्यांनी नाना पाटेकर, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेलं आहे, बऱ्याच नाटकांमध्ये काम केलेलं आहे. त्यांचे इरसाल नमुने हा जो त्यांचा एकांकिका आहे, हे जवळपास 2275 प्रयोग त्यांचे झालेले आहेत. आणि यस, आणि आपल्या सगळ्यांचं आजचं भाग्य समजावं की त्यांनी आपल्या इथे वेळ काढला आणि वहिनींच्या विनंतीवर त्यांनी इथे वेळ काढला. सो परत एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया मंगेश ठाकरे यांचं. बरं, माझा आवाज तसंच तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मला अपेक्षित आहे, कारण याचा थोडासा वेगळा प्रॉब्लेम येतो की याचंही ठीक आहे, चालेल आहे बरं ठीक आहे. इको कुठे याचं थोडं कमी केलं तर अजून बरं आहे. हॅलो, हां आता अजून ठीक आहे. बरं, माझं नाव MTV मंगेश ठाकरे विदर्भ ज्या नावाने मी ओळखला जातो. दुसरा विषय अजून एक काय झालं सर्वांना पहिले इथे जेवढे लोक उपस्थित आहे त्या सर्वांना आदरांजली व्यक्त करतो आणि काही येऊ शकले नाही त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मित्र हो, मी MTV इरसाल अर्थात मंगेश ठाकरे विदर्भ एक चित्रपट अभिनेता, हास्य कलावंत आणि या सगळ्या व्यतिरिक्त पोटा पाण्यासाठी फोटोग्राफी, पत्रकारिता आणि हे एक पत्रप्रयोग सुरूच आहे. परंतु माझ्या जीवनात मला एक ओळख निर्माण करून देणारं आणि रात्री शांत झोप लागली पाहिजे म्हणून काहीतरी एक सामाजिक कार्य मी करतो, ते म्हणजे अमरावती शहरातलं डफरीन, इरविन आणि PDMC या हॉस्पिटलमध्ये 24 तास आमची टीम कुठल्याही पेशंटला ओळखीचा असो नसो, ॲम्ब्युलन्स पाहिजे, ब्लड पाहिजे, पेशंटला मदत पाहिजे, एखादा गरीब पेशंट असेल पैसे पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी कार्य करत असतो आणि हे अहोरात्र 24 वर्षापासून सुरू आहे. आणि सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की कुठेतरी आपल्या समाजाला काहीतरी देणं हे समजून आपण जेव्हा कार्य केलं तेव्हा फार आनंद होतो. आता राहिला विषय की तुमच्यापैकी कोणीही, मी संगीत संध्या, इव्हेंट्स किंवा सेलिब्रिटी मॅनेजमेंट हे सगळंच करतो. आणि साधनाताई ज्यांच्यामुळे आज तुमच्या सर्वांची भेटीचा योग आला, यातले अर्धे चेहरे मला जुने ओळखतात, काहींची जुनी ओळख जरा वेगळी आहे. वानकडे तो विसरली कदाचित. फार फार वर्षापूर्वी माझ्या कार्यक्रमाला जजेस म्हणून त्या आल्या होत्या, मिलिसा ब्युटी पार्लर कॉन्टेस्ट. आणि अशा अनेक गोष्टी आहे. इथं माझ्या भगिनी, ताई, वहिनी, मातोश्री सगळ्याच इथं उपस्थित आहेत. आणि मी एवढं बोलून आलो त्याचं कारण आहे माझ्या घरची इथं नाही. सगळ्यात मोठं डेअरिंग तेव्हाच करता येते जेव्हा आपली घरची नसते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो, मी बोलणाऱ्या कोणत्याही गोष्टीला सिरियसली घेऊ नका. माझ्या घरचेच घेत नाही, तुम्ही काय घेता. म्हणून रिलॅक्स होऊन मस्तपैकी हा कार्यक्रम एन्जॉय करा. आणि इतके सोपे सोपे गेम, इतके छोटे छोटे सोपे सोपे प्रश्न आज तुमच्यासाठी आहे. आणि इतक्या महिलांसमोर